तर नमस्कार. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज सर्व लाडक्या माता बहिणींसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर ती माहिती जाणून घेण्यापूर्वी सर्व लाडक्या माता बहिणींना निवेदन आहे की ज्या लाडक्या माता बहिणींनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला पण लाईक करून ठेवा, कारण मी अशीच लाडकी माता बहीण योजनेबद्दल अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. तुम्हाला माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर लाडक्या माता बहिणींनो, आताची महत्त्वाची माहिती म्हणजे काय आहे, तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला पण माहितच आहे की एप्रिलचा हप्ता जो आहे तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये असा जमा झालेला आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी खूपच खुश आहेत. पण आता लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला तर माहितच आहे की मे हप्ता सुरू झालेला आहे, तरी पण तुम्हाला अजून तुमच्या बँक खात्यामध्ये जे मे हप्त्याचे 1,500 रुपये मिळायला हवे होते तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये अजून जमा झालेले नाहीत. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी खूपच वाट पाहत आहेत की आम्हाला मेचा हप्ता कधी मिळणार आहे. तर जसं की आता मेचा हप्ता पण म्हणजे मेचा महिना पण संपत आलेला आहे, तरी पण अजून काही माहिती मिळालेली नाही की मेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर असं सर्व लाडक्या माता बहिणींना प्रश्न पडलेला आहे की आम्हाला मेचा हप्ता आमच्या बँक खात्यात कधी जमा करण्यात येणार आहे, कारण एप्रिलचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला असून लगेच मेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार नाही. तर मेचा हप्ता कधी तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, तर याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला पण माहितच आहे की आता तुमच्या बँक खात्यात सरकारद्वारा एप्रिलचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आता कदाचित मेचा हप्ता तुम्हाला 25 किंवा 27 तारखेच्या दरम्यान मिळू शकतो. अजून काहीच माहिती आली नाही लाडक्या माता बहिणींनो की तुम्हाला मेचा हप्ता या तारखेला मिळणार आहे. पण मी तुम्हाला माझ्या माहितीनुसार सांगत आहे की तुम्हाला कदाचित 25 ते 30 तारखेच्या या दरम्यानमध्ये तुमच्या बँक खात्यात मेचा हप्ता म्हणजे तुम्हाला जे प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये असे मिळतात तुमच्या बँक खात्यामध्ये, तर ते तुम्हाला कदाचित ते तुमच्या बँक खात्यात 25 ते 30 तारखेच्या या दरम्यान मिळू शकतात. कारण आता ज्या लाडक्या माता बहिणी म्हणजे 2,32,00,000 अशा लाडक्या माता बहिणी लाडकी बहीण योजनेस पात्र आहेत. त्यामुळे एवढ्या सर्व लाडक्या माता बहिणींना पैसे पाठवणं एवढ्या लवकर सरासरी शक्य नाही. त्यामुळे तुम्हाला कदाचित थोडा टाइम लागेल की मेचा महिना तुम्हाला जरा उशिरा पण मिळू शकतो. तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण मेचा हप्ता तर तुम्हाला मिळणारच आहे. पण कदाचित त्या मेच्या हप्त्याला मिळण्याबाबत काहीतरी तुम्हाला टाइम लागणार आहे, पण तुम्हाला मिळणारच आहे. तर त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला मेचा पण हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. हो, जशी का मेच्या हप्त्याबद्दल काय महत्त्वाची माहिती मिळेल म्हणजे अजितदादा पवार किंवा म्हणजे हे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे किंवा आदित्य तटकरे यांनी कुणीही लाडकी बहीण योजनेबद्दल काही महत्त्वाची माहिती त्यांनी सांगितली तर सर्वप्रथम तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामुळे तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. मी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींना निवेदन आहे की पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले तरच तुम्हाला आपले व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत, आपली महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पटापट सर्व लाडक्या माता बहिणी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पटापट जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला पटापट चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर लाडक्या माता बहिणींना लवकरच आपण मे हप्त्याबद्दल जशी का महत्त्वाची माहिती येईल तर ती सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींचे व्हिडिओ पाहण्याबद्दल धन्यवाद. भेटूया लवकरच मेच्या हप्त्याबद्दल आणि काही महत्त्वाची माहिती आली तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे.